महाकुंभातील तिसऱ्या आणि अंतिम अमृत स्नानाला वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात झाली आहे। पहाटे 5 वाजता पहिल्यांदा पंचायती निरंजनी आखाड्याचे संत संगमावर पोहोचले आणि पवित्र स्नान केलं। त्यानंतर जुना आखाड्यासह किन्नर आखाड्यानेही अमृत स्नान केलं। एकूण 13 आखाड्यांचे साधू, संन्यासी आणि नागा साधू हे एक एक करून संगमावर आले आणि त्यांनी स्नान केले। वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभातील अंतिम अमृत स्नानाला सुरुवात झाली। पहाटेपासूनच लाखो भाविक संगमावर पोहोचले। नागा साधूंची भव्य मिरवणूक होती। हर हर महादेवच्या जयघोषणेत त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं। या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी 20हून अधिक देशातील भाविक हे प्रयागराजला आले आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। संगमाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर 10 किलोमीटर पर्यंत गर्दी दिसली। प्रयागराज जंक्शन मधून लोक हे 8 ते 10 किलोमीटर चालत संगमावर पोहोचले। गर्दी पाहता लेटे हनुमान मंदिर हे बंद करण्यात आलं असून वाहतुकीसाठी सर्व रस्ते हे एकेरी करण्यात आले आहेत। या सोहळ्यासाठी 60,000हून अधिक पोलीस हे तैनात करण्यात आलेले आहेत। गर्दीच्या नियंत्रणासाठी 100हून अधिक IPS अधिकारी, 2,65,000 CCTV कॅमेरे आणि हेलिकॉप्टर मधून देखरेखही करण्यात येते। आज पहाटे 4 वाजेपर्यंत 16 लाख भाविकांनी स्नान केलं। आतापर्यंत 34 कोटी लोकांनी गंगेमध्ये डुबकी घेतली असून आज 4 ते 5 कोटी भाविक स्नान करतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। आजच्या दिवशी लाखो श्रद्धाळू हे संगमावर स्नान करतील। अध्यात्म, श्रद्धा आणि परंपरेचा हा संगम काळाच्या कसोटीवर टिकणार आहे। प्रशासनाने स्नानानंतर लगेच पुढे जाण्याच्या सूचना दिल्या असून घाटावर अनावश्यक थांबण्यास मनाई केली आहे। भाविकांसाठी नियोजनबद्ध व्यवस्था ही आता करण्यात आली आहे।